बटाट्याचे वेफर तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण साबुदाणा वेफर कसे बनवायचे हे बघणार आहेत आणि ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने, बनवायला सोपे आणि खायला खूप जास्त टेस्टी. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साबुदाणा वेफर बनवण्यासाठी इथं मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. घेतलेला साबुदाणा आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 वेळा साबुदाणा चांगला धुवून घ्यायचा. तर हे अशा पद्धतीने साबुदाणा धुवून घ्यायचा आपल्याला. 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. तर 2 वेळा साबुदाणा मी चांगला धुवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. 1 कप साबुदाणा असेल तर अर्धा कप पाणी घालायचं आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवून आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आणि रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. तर आपण झाकण काढून बघूया कसा भिजला आहे साबुदाणा. तर मस्त भिजलेला आहे साबुदाणा आणि छान मऊसुद्धा झालेला आहे. तर सगळा साबुदाणा हाताने मोकळा करून घ्यायचा आणि हे पहा अशा पद्धतीने मस्त मऊ साबुदाणा भिजला पाहिजे. तर आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि आपल्याला साबुदाणा थोडासा शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया. तर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 कप पाणी घालायचं आहे. 1 कप साबुदाणा असेल तर 4 कप पाणी घालायचं. याला पाणी भरपूर लागतं. तर हे पहा मी 4 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि अर्धा कप पाणी बाजूला गरम करून ठेवायचं. जर आपल्याला गरज पडली तर पटकन त्याच्यामध्ये घालता येतं. आणि आता फुल गॅस करायचा आणि पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची. तर हे पहा मी फुल गॅसवर पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. चांगली उकळी यायला लागली त्याला. तर लगेच आता त्याच्यामध्ये भिजून ठेवलेला साबुदाणा घालायचा आणि आपण पाण्यामध्ये साबुदाणा घातला की पाणी थोडंसं गार होतं. त्यामुळे इथं फुल गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त 5 मिनटं साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. कढईत साबुदाणा घातला की चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मी थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घालायचं नाही. वेफर वाळल्याच्या नंतर खूप मस्त पातळ होते, त्यामुळे याला अगदी थोडंसं मीठ लागतं. तर मी चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. फुल गॅस ठेवायचा आणि आपल्याला 5 मिनटं फक्त साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही ह्याच्यावर. अधूनमधून हलवायचं 1-2 वेळा आणि 5 मिनटं साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. चांगली एक उकळी आली त्याला आणि लगेच गॅस बंद केला तरीसुद्धा चालतं. हे पहा मी 5 मिनटं साबुदाणा चांगला शिजवून घेतलेला आहे आणि चांगली उकळी आलेली त्याला. तर पळीने थोडंसं घट्ट पातळ बघायचं. जर तुम्हाला मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर त्याच्यात थोडंसं कोमट पाणी तुम्ही घालू शकता. तर आपल्याला अशा पद्धतीचं हे मिश्रण पाहिजे. आता जरी खूप जास्त पातळ दिसत असलं तरी थंड झाल्यावर अजून हे घट्ट होतं. त्यामुळे सुरुवातीला जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही. इथं आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गार करायला ठेवलं की त्याला अधूनमधून चम्मचनी हलवीत राहायचं, म्हणजे पटकन गार होतं. तर हे पहा इथं मी मिश्रण पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. तर लगेच आपण मिक्सरला हे वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि छान मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आपल्याला. मिक्सरचं भांडं जास्त फुल भरायचं नाही, अर्धच भरायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. एकदम जर जास्त फुल भरलं तर मिक्सरला बारीक करताना मिश्रण बाहेर येतं. त्यामुळे अर्धच भांडं भरून घ्यायचं आणि मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर हे पहा मी अर्ध मिक्सरचं भांडं भरून घेतलेलं आहे. झाकण बंद करायचं आणि छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला. तर हे पहा इथं मी मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. तर लगेच आपण एखाद्या भांड्यात काढून घेऊया आणि बारीक करायच्या अगोदर मिश्रण तुम्हाला किती पातळ दिसत होतं आणि वाटल्याच्या नंतर एकदम मस्त झालेलं आहे, अगदी आपल्याला पाहिजे तसंच. तर सगळं मी साबुदाण्याचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. चम्मचने थोडंसं हलवून घ्यायचं आणि हे पहा किती मस्त मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण पाहिजे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. तर लगेच आपण आता ह्याचे वेफर बनवायला घेऊया. तर वेफर बनवण्यासाठी मी इथं एक प्लास्टिक टाकलेलं आहे आणि प्लास्टिकला तेल वगैरे काही लावायचं नाही. वल्ला कपडा घ्यायचा आणि त्याने चांगलं पुसून घ्यायचं. आणि वेफर बनवण्यासाठी मी अशा पद्धतीचा एक छोटा चम्मच घेतलेला आहे. त्याने पटापट सगळे वेफर बनवून घ्यायचे. असं छोटा चम्मच घेतल्यामुळं काय होतं, सगळे एकसारखे वेफर तयार होतात.
तुम्ही ह्याला वेफर म्हणा किंवा पापड म्हणा, पण एक वेळा तरी नक्की बनवून बघा. एक वेळा जर तुम्ही बनवून बघितले तर तुम्हाला खूप आवडते आणि प्रत्येक वर्षी तुम्ही आठवणीने हे वेफर बनवतान. खूप भारी लागतात खायला. तर सगळे वेफर आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. तर इथं मी सगळे वेफर बनवून घेतलेले आहेत आणि किती छान दिसतात पहा. तर हे वेफर आपल्याला आता 2 दिवस उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे आहेत. इथं आता सध्या ऊन नाही, पण इथं थोड्या वेळातच ऊन येतं. तर 2 दिवस वेफर मी चांगले वाळून घेते. तर हे पहा, मी 2 दिवस वेफर चांगले कडक वाळून घेतलेले आहेत आणि किती मस्त पातळ झालेत, कागदासारखे पातळ झालेत आणि खूप छान दिसतात. तर थोडेसे वेफर मी तुम्हाला तळून दाखवते किती मस्त फुगत आहेत. त्याच्यासाठी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं. तेल चांगलं गरम झालं आहे, लगेच त्याच्यात वेफर सोडायचे आणि हे पहा किती मस्त फुगत आहेत. तर थोडेसे वेफर मी असेच तळून घेते आणि खूप मस्त झालेले आहेत वेफर आणि बनवायची पद्धतसुद्धा तेवढी सोपी आहे. तर इथं मी थोडेसे वेफर तळून घेतलेले आहेत आणि किती मस्त झालेत पहा. तुम्हाला बघताच लक्षात येत असेल किती खुसखुशीत झालेत. तर तुम्हाला मी एक वेफर तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेले आहेत. तर खूप भारी झालेले आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच भारी लागतात. तर अशा पद्धतीने एक वेळा तरी तुम्ही साबुदाण्याचे वेफर बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.